आपकी अदालतमध्ये गायक अनुप जलोटा यांच्यावर आरोप आहे की कमाई करण्यासाठी यांनी तडजोड केली. आता अनुपजी, आधी बिग बॉस यायच्या आधी लोक तुम्हाला भजन सम्राट म्हणत होते. आता भजनाचा बिग बॉस म्हणत आहेत. मग मार्केटमध्ये तर वाढ झाली. गोष्ट तर एकच आहे. भले सम्राट म्हणा किंवा बिग बॉस म्हणा, गोष्ट तर एकच आहे. तुम्ही आला होता मुंबईमध्ये गझल गायक बनण्यासाठी. नाही, मी ॲक्च्युली लहानपणापासून क्लासिकल गात आलोय. मी माझ्या वडिलांकडून क्लासिकल शिकलो. भातखंडे संगीत महाविद्यालयामध्ये लखनौमध्ये क्लासिकल शिकलो. पण झालं असं की सगळ्यात आधी मी एक गझलचा अल्बम बनवला होता. यामध्ये हे चांद अंगना ले रहा है या सगळ्या गझल होत्या, ज्या खूप पॉप्युलर झाल्या. मग अचानक माझ्या एका भजनाचा अल्बम आला, जो आम्ही प्लॅन केला नव्हता. तर एक आम्ही प्रोग्राम केला होता हरेकृष्ण मंदिरामध्ये, आणि तिथल्या लोकांनी त्याला कंपाईल करून तो अल्बम पॉलिडोअरमधून बाहेर काढला, जो आम्ही तिथे कॉन्सर्ट केला होता. त्याची जी हवा पसरली आहे, ऐसी लागी लगन रंग दे चुनरिया, मैया मोरी, असे ते भजन होते. त्यामुळे माझं नाव इतकं जास्त झालं की लोक विसरून गेले की हे गझल पण गातात, आणि माझं नाव भजन सम्राट झालं. आता तर भजनाचा बिग बॉस पण झालोय. मी कुठेतरी वाचलं की तुम्ही किशोर कुमारच्या शोज मध्ये खूप जात होता. ज्युनियर किशोर कुमार म्हणायचे. हो हो, लखनौमध्ये जेव्हा आम्ही कॉलेज डेजमध्ये किशोर साहेबांचे खूप गात होतो. मला आजही खूप पसंत आहे. आज मी प्रोग्राम पण सुरू केला होता, तो किशोर कुमारजींचं गाणं गाऊन. पण मी त्यांच्या शोजमध्ये गात नव्हतो. खरं तर जो तो फोटो तुम्ही पाहिलाय, तो मी माझ्या म्युझिकमध्ये किशोर कुमारजींना गाणं गायला लावलेलं फिल्ममध्ये. तर तो तिथला फोटो आहे. मी त्यांच्या शोमध्ये कधीच नाही गायला. बरेचसे लोक म्हणतायत की अनुपजींना हे सुद्धा विचारलं पाहिजे. एका बाजूला भजन सिंगर आहेत, भक्तीबद्दल गोष्टी करतायत, आणि दुसरीकडे गातायत जाम चलने लगे. हो, बघा कसं आहे, मी आधी पण म्हटलंय की मला तुम्ही साधू संत नका समजू. मी भजन गात असतो, भजन वाटतं. जेव्हा मी गझल गात असतो, गझल वाटतं. जेव्हा फिल्मी गाणं गात असतो, फिल्मी गाणं वाटत असतं. असं नका समजू की मी कोणी साधू संताची जी खूप सन्मानित श्रेणी आहे त्यामध्ये येतो. मला तुम्ही एक कलाकारासारखं पसंत करा, कलाकारासारखं ओळखा, पसंत करत राहा, आणि काही पसंत करत नसतील तर नका भोजपुरी करू. गाणंही तुम्ही गायलंय. हो, गोरिया ना मारे नजरिया. आता पुन्हा ऐकवू का? हो गोरिया रे, गोरिया रे, गोरिया रे, गोरिया रे, गोरिया रे. हो गोरिया मारो ना नजरिया, हो जियरा लहर लोट हो जाए. गोरिया मारो ना नजरिया, हो जियरा लहर लोट हो जाए. जियरा लहर लोट हो जाए, जियरा लहर लोट हो जाए. गोरिया मारो ना नजरिया, हो जियरा लहर लोट हो जाए. आता हे नका म्हणू की पाटणामध्ये जा आणि तिथे जाऊन राहा. पण तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली नाहीत की लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात. एका शो मध्ये तुम्ही गेला होता, तिथे तुम्ही गायलत जुम्मा चुम्मा दे दे. हो, ते पण मी गातो. मी तर ते बेबी डॉल पण गातो, बेबी डॉल पण गायलं होतं तेही गातो. तुम्ही. भाऊ, प्रश्न हा आहे, सर एकदा तरी गा. हो ऐकवतो, की इमेज जी आहे, इमेज माझी गाण्यामुळे बनते. इमेज माझी या सगळ्या गोष्टींमुळे नाही बनत. जर तुम्हाला चांगलं वाटतंय या गोरिया मारो ना नजरिया, तर काय मी भोजपुरी सिंगर झालो? नाही, मी एक वर्सटाईल सिंगर झालो की मी हेही गाऊ शकतो. जुम्मा चुम्मा ऐका. जुम्मा चुम्मा दे दे, जुम्मा चुम्मा दे दे, जुम्मा. ये दुनिया पित्तल दी, ये दुनिया पित्तल दी, ये दुनिया पित्तल दी. बेबी डॉल में सोने दी, हो बेबी डॉल में सोने, बेबी डॉल में सोने दी, बेबी डॉल. आता इथे हे सुद्धा गातो. मैया मोरी मैं नहीं माखन था. कुठे काहीतरी कमी दिसून येते का? भजन भजनाप्रमाणे गायलं जातं, गझल गझलाप्रमाणे गायली जाते, फिल्मी गाणं फिल्मी गाण्याप्रमाणे गायलं जातं. इमेज नका बनवू कोणाचीही.